तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओल्या तुरीची आमटी। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्कीच कमेंट करून सांगा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इकडे मी मसाले घेतलेत, त्याच्यात घेतले टोमॅटो, खोबऱ्याचा मसाला, खोबरं भाजून घेतलं आणि बेसिक आपले मसाले घेतलेत, हळद, मीठ, मिरची, धना जिरा पावडर, अद्रक लसणाची पेस्ट आणि धन्याचा काळा मसाला। हे सगळे मसाले मिक्स करून घेतलेत। आता आपण फोडणी देऊया। ॲक्च्युअली तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता। फोडणीला टाकले कुकरमध्ये तेल, जीरा, कढीपत्ता, आता टाकूया मसाला जो आपण बनवला होता। तो मसाला जरा तेलात नरम करून घ्या। मसाला तेलात नरम करून झाल्यावर याच्यात टाकले मी थोडंसं पाणी। आता मसाल्याला तेल सुटू द्या। याला तेल सुटल्यावर मग याच्यात टाकूया आपण तूर, ओली तूर म्हणतात याला, आमच्याकडे ओली तूर म्हणतात कर्नाटकला। कोथिंबीर टाकली आहे, थोडंसं अजून पाणी टाकलं आणि कुकरची शिटी लावून घेतली। झटपट आणि पटपट होणारी भाजी ही कुकरला 2 ते 3 शिट्यांमध्ये आरामात होऊन जाते। तर ही भाजी आहे रेडी। आता आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बघूया। त्यासाठी इथे घेतले टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, बघू शकता तुम्ही। कढीपत्ता घेतलाय, लसूणच्या 7 ते 8 पाकळ्या घेतल्यात, थोड्याशा असं वाटून घेतल्यात खलबत्त्यात। राई घेतली आहे। आधी कढईत सगळ्यात आधी टाकली आहे राई, मग टाकले तेल, राई कडाडली की मग टाकले कढीपत्ता, लसूण, मग टाकल्यात हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या। हे सगळं तेलात परतून घ्या। मग याच्यात टाकल्या टोमॅटो, हिरवे टोमॅटो घेतले, देसी टोमॅटो म्हणतात याला मुंबईमध्ये। मग टाकलं मीठ चवीनुसार, हळद टाकली आहे, फिरवून घेतलंय, पाणी टाकलं होतं त्याच्यात आता थोडंसं। आता आपण शेंगदाणे भाजून वाटून घेऊया। या चटणीसाठी आपल्याला शेंगदाणे लागतील। आता याच्यात टाकलेत भाजलेले शेंगदाणे जे वाटून घेतलेले ते थोडेसे, फिरवून घ्या। आता टाकली आहे कोथिंबीर आणि ही टोमॅटोची चटणी सुद्धा आहे रेडी। तर इथे मी तुरीची आमटी, ओल्या तुरीची आमटी आणि चटणी सर्व केली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।